नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात गोल्ड गुरु मराठी, जिथे सोन्या आणि चांदीचे रोजचे भाव अचूक पाहिले जातात. तर थांबा, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनो, जर आज किंवा उद्या तुमच्या घरात सोन्या चांदीच्या खरेदीची चर्चा सुरू असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय दुकानात जाण्याची घाई अजिबात करू नका. नाहीतर घाईघाईत घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचे 50,000 रुपयाचे मोठे नुकसान करू शकतो. कारण ऑगस्ट महिन्याच्या या पहिल्याच आठवड्यात सराफा बाजारात आजवरची सर्वात मोठी उलथापालथ झाली आहे. चांदी तब्बल 20,500 रुपयांनी कोसळून 1 ग्रॅमचा भाव थेट 230 रुपयावर आला आहे. तर दागिन्याचे 22 कॅरेट सोने तब्बल 8,800 रुपयांनी स्वस्त झाले आहे. पण खरा सस्पेन्स तर पुढे आहे. बाजार तज्ज्ञाच्या मते ही घसरण अशीच सुरू राहून भाव अजून खाली पडणार की सराफाची कोणती नवीन खेळी आहे आणि दुकानात खरेदी करताना कोणती एक गुप्त चूक टाळलीच पाहिजे, हे आम्ही व्हिडिओच्या शेवटीच सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया आजचे भाव, घसरणीचे मुख्य कारण आणि उद्याचे प्रेडिक्शन. तर मित्रांनो, आता पाहूया चांदी. काही आठवड्यापूर्वी 2,60,000चा विक्रम मोडणारी चांदी अखेर बॅकफूटवर ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात 20,500 रुपयांची मोठी लोळण झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोन्या चांदीच्या बाजारात खरेदीदारांची अत्यंत दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय तणावामुळे काही आठवड्यापूर्वी ज्या चांदीने प्रति किलो तब्बल 2,60,000 रुपयाची ऐतिहासिक वेस ओलांडली होती, त्या चांदीच्या भावात आता मोठा बिघाड झाला आहे. बाजारातील नव्या विक्रीच्या दबावामुळे चांदी तब्बल 20,500 रुपयांनी स्वस्त झाली असून 1 ग्रॅमचा दर थेट 230 रुपयाच्या पातळीवर खाली आला आहे. आजच्या ताज्या गणितीय दरपत्रकानुसार 1 ग्रॅम चांदी 230 रुपये, तर 10 ग्रॅम चांदी 2,300 रुपये आणि 100 ग्रॅम चांदी 23,000 रुपये, तर 1 किलोग्रॅम चांदी तब्बल 20,500 रुपयाच्या घसरणीसह 2,30,000 रुपयावर पोहोचली आहे. तर मित्रांनो, सण उत्सवाच्या काळात देण्याघेण्यासाठी नाणी, पूजेची भांडी, पैंजण किंवा जोडवी घडवण्यासाठी मध्यमवर्गीय कुटुंब नेहमी चांदी स्वस्त होण्याची वाट पाहत असतात. त्यामुळे त्यांना घरगुती वापरासाठी किंवा सणासाठी जड चांदीची भांडी व वस्तू बनवायच्या आहेत, त्यांच्यासाठी ही 20,500 रुपयाची घसरण म्हणजे खिशाला परवडणारी मोठी संधी आहे. तर मित्रांनो, आता पाहूया सोन्याचा भाव. 18 कॅरेट सोने कमी खर्चात भारी लुक शोधणाऱ्यांसाठी थेट लॉटरी आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 7,800 रुपयाचा मोठा दिलासा मिळणार आहे. कमी बजेटमध्ये आकर्षक आणि रोजच्या वापरासाठी मजबूत दागिने घडवू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी 18 कॅरेट सोन्यातील ही घसरण अत्यंत फायदेशीर ठरत आहे. सोने 1,50,000च्या उच्चांकावर असताना 18 कॅरेटच्या किमतीतही आवाक्याबाहेर गेल्या होत्या. मात्र आता जागतिक बाजारातील उलथापालथीमुळे 18 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 7,800 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या घसरणीनंतर आज बाजारात 18 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम भाव 10,800 रुपयावर आला आहे. म्हणजेच आज 1 ग्रॅम सोने 10,800 रुपये, तर 10 ग्रॅम सोने 1,08,000 रुपये आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 10,80,000 रुपये झाला असून खरेदीदारांची मोठी बचत होत आहे. तर मित्रांनो, आजकालच्या तरुण पिढीला आणि नोकरदार महिलांना रोजच्या वापरासाठी हलके, कडक आणि मॉडर्न डिझाईनचे दागिने आवडतात. 18 कॅरेट सोन्यात कडकपणा जास्त असल्याने त्यात डायमंड आणि खड्याचे दागिने मजबूत बसतात. त्यामुळे कमी खर्चात फॅन्सी दागिने घडवायचे असतील तर या 7,800 रुपयाच्या घसरणीचा नक्की फायदा घ्या. तर मित्रांनो, आता पाहूया 22 कॅरेट सोन्याचा भाव. दागिन्याप्रेमींसाठी गोल्ड गुरूचा मोठा धमाका आहे. 22 कॅरेट दागिन्यांचे सोने तब्बल 8,800 रुपयांनी कोसळले. भारतीय सण आणि लग्नसराईत सर्वाधिक पसंती मिळणाऱ्या 22 कॅरेट सोन्याच्या दराने ग्राहकांना सर्वात मोठा दिलासा दिला आहे. गगनाला भिडलेल्या किमतीमुळे 22 कॅरेट सोने सामान्याच्या बजेटीबाहेर गेले आहे. पण आता बाजारातील मोठ्या मंदीचा थेट फायदा ग्राहकाच्या पदरात पडत आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 8,800 रुपयांची खसखशीत घट झाली आहे. या मोठ्या घसरणीनंतर आज 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर 13,300 रुपयावर
स्थिरावला आहे. नव्या दरानुसार आज 1 ग्रॅम सोने 13,300 रुपये, तर 10 ग्रॅम सोने 1,33,000 रुपये आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 13,30,000 रुपये झाला आहे. तर मित्रांनो, मंगळसूत्र, राणीहार, नेकलेस यासारख्या पारंपरिक दागिन्यांसाठी 22 कॅरेट हा सर्वोत्तम पर्याय असतो, कारण भविष्यात हे सोने विकताना किंवा मोडताना पूर्ण दर मिळतो. ज्यांच्या घरात आगामी 3 ते 6 महिन्यात लग्न कार्य आहे, त्यांनी या 8,800 रुपयाच्या घसरणीचा फायदा घेत आता सोन्याची बुकिंग करून ठेवणे अत्यंत शहाणपणाचे ठरेल. तर मित्रांनो, आता पाहूया 24 कॅरेट सोने. अस्सल सोन्यातील गुंतवणूकदारांची चांदी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव आता 8,400 रुपयांनी जमिनीवर आले आहेत. शेवटी सर्वात शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोन्याबद्दल बोलायचे झाले तर शुद्ध सोन्यात पैसे गुंतवणाऱ्या नागरिकांसाठी ही घसरण सुवर्णकाळ मानली जात आहे. काही आठवड्यापूर्वी 1,50,000चा टप्पा पार करून हा आकार माजवणारे 24 कॅरेट सोने आता 8,400 रुपयाच्या मोठ्या घसरणीसह खाली आले आहे. या ऐतिहासिक घसरणीमुळे आज 1 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव 14,400 रुपयांच्या पातळीवर आला आहे. संपूर्ण दराचा विचार केला तर आज 24 कॅरेटचे 1 ग्रॅम सोने 14,400 रुपये, 10 ग्रॅम सोने 1,44,000 रुपये आणि 100 ग्रॅम सोन्याचा दर 14,40,000 रुपयावर पोहोचला आहे. तर मित्रांनो, 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनत नसून ते 100% शुद्ध असते. त्यामुळे भविष्यातील सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायची असेल तर 24 कॅरेटची सोन्याची नाणी किंवा बिस्किटची खरेदी करावेत. यावर दागिन्यांसारखा घडणावळ खर्च लागत नाही आणि विकताना पूर्ण नफा मिळतो. तर मित्रांनो, आता पाहूयात नेमकं सोन्या चांदीचे भाव का कोसळले आहेत ते. मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाल यामुळे सोन्या चांदीचे दर आता जमिनीवर आले आहेत. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात दरामध्ये एवढी मोठी घसरण का झाली, यामागचे 3 मुख्य कारणे आहेत. पहिले म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या बँकांनी सोन्या चांदीतील आपली गुंतवणूक काढून प्रचंड प्रमाणात नफा वसुली सुरू केली आहे. दुसरे कारण म्हणजे अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी रोख बाजारात पैसे वळवले आहेत. आणि तिसरे, केंद्र सरकारने सोन्या चांदीवरील आयात शुल्क कमी केल्याचा थेट फायदा आता भारतीय ग्राहकांच्या खिशाला मिळतोय. या तिन्ही घडामोडीमुळेच 1,50,000वर गेलेले सोने आणि 2,60,000वर गेलेली चांदी थेट खाली आली आहे. तर मित्रांनो, उद्या सकाळी दुकान उघडताच काय परिस्थिती असेल आणि तज्ञाचा उद्याच्या ट्रेडिंग बाबत सर्वात मोठा अंदाज आता आपण पाहणार आहोत. जागतिक बाजारातील सध्याचे संकेत आणि MCX वायदा बाजारातील खरेदी विक्री पाहता सोन्या चांदीवर अजूनही मंदीचा दबाव कायम आहे. तज्ञाच्या मते उद्या सकाळी सराफा बाजारात अचानक कोणतीही मोठी तेजी येण्याची शक्यता नाही. उलट सोन्या चांदीचे भाव आहेत त्याच पातळीवर स्थिर राहतील किंवा दरामध्ये आणखी 300 ते 500ची किरकोळ घसरण पाहायला मिळू शकते. त्यामुळे उद्या अचानक भाव वाढतील या भीतीने आजच घाईघाईने चुकीचे निर्णय घेऊ नका. येणारे काही दिवस खरेदीदारांसाठी अत्यंत अनुकूल राहतील. तर मित्रांनो, गोल्ड गुरुचा स्मार्ट सल्ला. महाराष्ट्रातील आपल्या 1 लाख कुटुंबियांसाठी गोल्ड गुरुचा एक सुवर्ण नियम आणि छोटेसे आव्हान आहे. माझ्या सर्व मध्यमवर्गीय भावांनो आणि बहिणींनो, सलग दर घसरले म्हणून घाबरून जाऊ नका किंवा एकदम सर्व पैसे गुंतवू नका. जर तुमच्या घरात आगामी 3 ते 6 महिन्यात लग्न कार्य किंवा मोठा सण असेल तर 50 ते 50चा फॉर्म्युला वापरा. तुमचे जेवढे बजेट असेल त्यापैकी 50% खरेदी आज करा आणि उरलेले 50% पैसे पुढील आठवड्यातील दराचा अंदाज घेऊन गुंतवा. तसेच फसवणूक टाळण्यासाठी दुकानातून नेहमी 6 अंकी HUID हॉलमार्क कोड असलेले दागिने पक्क्या GST बिलासह खरेदी करा. तर मुंबई ते कोल्हापूर, नागपूर आणि नाशिकपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या व्हिडिओला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार. जर तुम्हाला आजची ही सविस्तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा आणि तुमच्या कौटुंबिक व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. सोन्या चांदीचे रोजचे अचूक अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या गोल्ड गुरु मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.